जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टीईटी परीक्षा अनिवार्य असल्या संदर्भामध्ये एक नवीन पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। त्या पत्रकावर आपण थोडक्यामध्ये प्रकाश टाकणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण बघूया ते पत्र काय आहे। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्या वतीने 9 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेलं पत्र आहे। लेटेस्ट मधलं आहे आणि हे जे पत्र आहे ते कुणाला देण्यात आलेलं आहे लक्षात घ्या। विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषदेच्या सर्वांना, प्रशासनिक अधिकारी असेल किंवा शिक्षण निरीक्षक असेल मुंबईचे त्यांना। आणि याचा विषय हा आहे टीईटीचा। शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य असल्याबाबत। आता याचे संदर्भ सिव्हिल अपील आहे, संचालनालयाचं पत्र आहे, शासनाचं पत्र आहे, वगैरे वगैरे। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, थोडक्यामध्ये आपण बघूया की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जो संदर्भ 1 आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नती प्रकरणी कारवाई करण्याबाबत विविध शिक्षक संघटना आणि जिल्हा परिषदांमार्फत मार्गदर्शन मिळवण्याबाबत विनंती करण्यात आली होती। आता त्यामुळे तरी सदर न्याय निर्णयाच्या अनुषंगाने करायच्या पुढील कारवाई संबंधित शासनामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र सरकारचा जो शालेय शिक्षण विभाग आहे त्यांच्याकडे मार्गदर्शन मागवण्यात आलेलं आहे। परंतु आता त्या संदर्भामधला त्यांचा जो अभिप्राय आहे अद्यापही अप्राप्त आहे, म्हणजे त्यांनी अजूनही या ठिकाणी जे आहे आपल्याला मार्गदर्शन दिलेलं नाही। आता त्यामुळे जो काही पेच प्रसंग निर्माण झालेला आहे त्यावर त्याने सांगितलं, तथापि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण या अर्हतेबाबत पदोन्नतीसाठी आवश्यक अर्हता धारण केली आहे। केवळ असेच शिक्षक प्रमोशनसाठी पदोन्नतीसाठी पात्र आहे असे शासनाचे संदर्भ 3 नुसार कळविण्यात आलेले आहे। तरी शासन पत्रामध्ये नमूद निर्देशानुसार यथा नियम कारवाई करण्यात यावी असं शरद गोसावी ते शिक्षण संचालक आहेत प्राथमिकचे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे प्रमोशन असेल किंवा या ठिकाणी सेवेमध्ये कार्यरत राहण्याकरिता टीईटी आपल्याला पास करणं आवश्यक आहेच आहे। आणि त्याकरिता आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी महाराष्ट्रामधलं उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन। तुम्हाला हे मित्रांनो मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे डाउनलोड करून घ्या। यामध्ये तुम्हाला गुरुजी नावाची टीईटी बॅच अवेलेबल आहे। या बॅच मध्ये तुम्हाला टीईटी साठीचे डेली लाईव्ह लेक्चर आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, सीटीटी ची बॅच देखील यामध्ये फ्री मध्ये आहे। पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशनची बॅच असेल, पीवायक्यू चे पूर्ण पेपर्स असेल, प्रश्नपत्रिका असेल, सगळ्या बाबी तुम्हाला अवेलेबल आहेत। पेपर 1, 2 कंबाईन सगळ्या बाबी तुम्हाला मिळणार आहे। एकच काम आपल्याला करायचं आहे, प्ले स्टोरला जायचं आणि प्ले स्टोरला जाऊन मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं।